मुंबईमध्ये सुद्धा नाशिक प्रमाणे कॉर्पोरेट जिहाद सारखी पुनरावृत्ती झाली आहे। भाजपचे पदाधिकारी नितीन बनकर यांनी कॉर्पोरेट जिहादचा आरोप केलाय। मोबाईलवर अश्लील मेसेज करून 19 वर्षीय तरुणीचा छळ करण्यात आला। मोबाईलद्वारे छळ केल्याप्रकरणी अशरफ सिद्दीकी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 3 ते 4 हिंदू मुलींना अश्लील फोटो पाठवले। मुलाखतीला आलेल्या मुलींचे नंबर घेऊन तो टार्गेट करत होता। मुंबईच्या आगरीपाडा पोलिसांमध्ये पीडित तरुणीकडून आता गुन्हा दाखल करण्यात आलाय। अश्लील मजकूर पाठवून तरुणीचा मानसिक छळ केल्याचा आरोप त्याच्यावर आहे। गुन्हा दाखल झालेला आहे। मेरी बेटी पिरामल टावर में काम करती थी टेलीकॉलिंग का। वहाँ पे एक लड़का था अशरफ सिद्दीकी करके, उसने उसका नंबर आफ्टर जॉब, जब जॉब चले गई उसके बाद उसने उसका नंबर निकाला। ऐसे 3-4 लड़कियों का नंबर निकाला। वो तीनों चारों लड़कियाँ हिंदू हैं। उनको नंबर निकाल के उनको गंदी गंदी वीडियो भेजना, उनसे गंदी चैटिंग करना, उनको शारीरिक संबंध बनाने के लिए फोर्स करना, ये सब हरकतें चालू थी। आज 3 दिन के बाद जब बेटी ने मुझे बताया तो हम लोग पुलिस स्टेशन आए और उसके अगेंस्ट में FIR हो गई है और वो लड़की को अरेस्ट कर लिया। एकच मुलगी नाहीये, अशा 4-5 मुलींबरोबर त्याने हा फ्रॉड किमान आता आमच्या लक्षात आलाय तो फ्रॉड व्हॉट्सअप याच्या माध्यमातून वगैरे, पण नेमकं ह्याने अधिक मुलींच्या मानसिकतेबरोबर शारीरिक छळणूक केली आहे का, आर्थिक छळणूक केली आहे का, हेही तपासणं भाग आहे। जेव्हा तिचा पालक मुलीचा येतात आणि कंप्लेंट करतात त्या क्षणाला त्यांनी जो काम केलंय ते कौतुकास्पद आहे। आपले प्रतिनिधी नंदकिशोर गावडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। नंदकिशोर, या प्रकरणातले काही ताजे नवे अपडेट समोर येत आहेत? नक्कीच विक्रांत, अशरफ असं या आरोपीचं नाव आहे। आरोपीला खरं तर पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आपल्याला पाहायला मिळतात। त्यानंतर ज्या मुलींसोबत म्हणजे एकूण 3 मुली आहेत। पहिली तर तक्रारदार मुलगी आणि त्या तक्रारदाराच्या मुलीच्या रेफरन्सनं खरं तर आणखी 2 मुलींचा जबाब जो आहे तो पोलिसांनी नोंदवलेला आपल्याला पाहायला मिळतात। आणि या 3 मुलींचे जे चार्ट्स आहेत ते पोलिसांनी हस्तगत केलेले आपल्याला पाहायला मिळतात। आणि जवळपास 3 मुलींच्या चार्ट्समध्ये जवळपास सेम जो मजकूर आहे तो मजकूर असलेला आपल्याला पाहायला मिळतात। काही पद्धतीचे फोटो जे आहेत ते एकसारखे फोटो असल्याचं आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीत महालक्ष्मी या ठिकाणी एक टेलिकॉमची कंपनी होती आणि त्या ठिकाणी टेलिकॉलर म्हणून हा संपूर्ण जो ग्रुप होता तो त्या ठिकाणी काम करत होता। आणि तिथे काम करताना एका व्हॉट्सअपचा ग्रुप होता आणि त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरून ह्या तिन्ही म्हणजे जे साईट बंद पडल्यानंतर खरं तर या सर्वांचा जॉब गेलेला होता। आणि जॉब गेल्यानंतर 21 तारखेला ते 23 तारखेच्या दरम्यान हे संपूर्ण जे चार्ट्स आहेत ते समोर आलेले आपल्याला पाहायला मिळतात। हे चार्ट सुद्धा आपण आपल्या स्क्रीनवरती दाखवू शकतो। वेगवेगळे मेसेज आहेत, वेगवेगळे फोटो आहेत, व्हिडिओ जे आहेत ते खरं तर यातमध्ये पाठवलेले आहेत। काही गुप्तांगांचे सुद्धा जे फोटो आहेत ते सुद्धा पाठवलेले आहेत। त्यामुळे एकंदरीत मनाला लज्जा वाटेल अशा पद्धतीचे संपूर्ण प्रकरण जे आहे ते समोर येत असलेलं आपल्याला पाहायला मिळते। सध्या आरोपीला जे आहे ते पोलिसांनी अटक केलेली आहे। चौकशी सुरू आहे। मात्र आता भाजपचे नेते असतील किंवा किशोरी पेडणेकर जे उद्धव ठाकरे गटाच्या नेते असतील त्या खरं तर पोलीस स्टेशनला भेट जे आहे त्या दिलेल्या आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे कठोर जी चौकशी आहे ती सध्या सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। आरोपी खरं तर अटकेत आहेत आणि येणाऱ्या काळात खरं तर ह्या जो आरोपी आहे त्यानं आणखी कुणाला काही अशा पद्धतीचे मेसेज केले होते का याचा तपास खरं तर होईल। आणि या तपासात नेमकं पुढे काय येतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्या आरोपीला अटक केलेल्या आहेत आणि त्याचे चार्ज जे आहेत ते समोर आलेले आपल्याला पाहायला मिळतात। विक्रांत, अगदी खरं आहे नंदकिशोर, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे हे प्रकरण अतिशय गंभीर आहे आणि या गंभीर प्रकरणामध्ये आणखी मोठे धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। हा आरोपी एकटाच होता का त्याच्यासोबत आणखी कोणी साथीदार होते? येत्या काळात हे सगळं स्पष्ट होईल। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।